नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लान्स नाईक. लान्स नाईक. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई हे पद आहे, हवालदार हे पद आहे, फौजदार हे पद आहे, परंतु लान्स नाईक हे पद नाही. हा प्रश्न पालघर पोलीस भरती 2023 मध्ये विचारला गेलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. राज्यसभेचा अध्यक्ष उपराष्ट्रपती असतो. पुढील प्रश्न पहा, विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर अकोला या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हेमलकसा. हेमलकसा. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा या ठिकाणी आहे. हेमलकसा कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंट करून मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. कमीत कमी 5 ते 6 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. पुढील प्रश्न पहा, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? पर्याय पहा, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, गांधीजींची हत्या कधी झाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948 या दिवशी गांधीजींची हत्या झाली. पुढचा प्रश्न पहा, गांधीजींचे आध्यात्मिक गुरु कोण आहेत? काय विचारलं आहे? गांधीजींचे आध्यात्मिक गुरु कोण आहेत? पर्याय पहा, महर्षी कर्वे, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लिओ टॉलस्टॉय. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे लिओ टॉलस्टॉय. गांधीजींचे आध्यात्मिक गुरु लिओ टॉलस्टॉय. पुढील प्रश्न पहा, गांधीजींचे राजकीय गुरु कोण आहेत? काय म्हटलं आहे? राजकीय गुरु. या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, राजकीय गुरु असं जर विचारलं तर गोपाळ कृष्ण गोखले हे उत्तर असणार आहे. आणि आध्यात्मिक गुरु कोण होते? गांधीजींचे आध्यात्मिक गुरु कोण होते? योग्य उत्तर आहे लिओ टॉलस्टॉय. कन्फ्यूज व्हायचं नाही, व्यवस्थित पहा. आध्यात्मिक गुरु म्हटलं की लिओ टॉलस्टॉय आणि राजकीय गुरु जर म्हटलं तर गोपाळ कृष्ण गोखले. पुढील प्रश्न पहा, परिणय या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? परिणय या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, सौंदर्य, रजनी, रुधिर, लग्न. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे लग्न. परिणय या शब्दाचा अर्थ काय होतो? लग्न असा होतो. पहिला पर्याय पहा, सौंदर्य. सौंदर्य म्हणजे काय? आपल्याला माहित आहे, सौंदर्य म्हणजे सुंदर, छान असं. ओके. या ठिकाणी दुसरा पर्याय आहे रजनी. रजनी म्हणजे काय? रात्र. रजनी म्हणजे रात्र. त्यानंतर तिसरा पर्याय पहा, रुधिर. रुधिर. रुधिर याचा अर्थ काय होतो? रक्त असा होतो. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लग्न.
परिणय म्हणजे काय? लग्न. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल आणि बाकीचे जे काही पर्याय दिलेले आहेत, त्यांना जर समानार्थी शब्द माहिती असेल, तरी सुद्धा आपण पर्याय कट पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. पुढील प्रश्न पहा. राणा या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? राणा. राणा म्हणजे काय? तर पहा, राणा या शब्दाचा अर्थ राजा असा होतो. आणि राजा म्हणजेच काय? नृप. राजालाच दुसरा समानार्थी शब्द आहे नरेश. लक्षात ठेवायचं आहे, राजा म्हणजेच काय? राणा. राजा म्हणजेच राणा. राजा म्हणजेच काय? नृप. राजा म्हणजेच काय? नरेश. हे चारही शब्द राजा या शब्दाला समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पहा, राणा म्हणजे नरेश, राणा म्हणजे नृप आणि राणा म्हणजे राजा. चारही शब्द समानार्थी आहेत. योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न पहा. भारतात संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे. उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं आहे. भारतात संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे संसद. संसदेला संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात पंतप्रधानांच्या नियुक्तीची तरतूद आहे? हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात पंतप्रधानांच्या नियुक्तीची तरतूद आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 75. कलम 75. पुढील प्रश्न पहा. राज्यसभेचे पहिले अधिवेशन कधी झाले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 13 मे 1952. राज्यसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952. पुढील प्रश्न पहा. भारतीय संविधानात संघराज्य व्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशातून घेण्यात आली आहे? संघराज्य व्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशातून घेण्यात आली आहे? पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे. जपान, चीन, कॅनडा, आफ्रिका. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कॅनडा. लक्षात ठेवायचं आहे, संघराज्य व्यवस्था ही आपण कॅनडा या देशाकडनं घेतलेली आहे. तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. संघराज्य व्यवस्था कॅनडा. संघराज्य व्यवस्था कॅनडा. पुढील प्रश्न पहा. संविधानाच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती 1976. संविधानाच्या 42वी जी काही घटना दुरुस्ती होती 1976ची, त्याद्वारे मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली. पुढील प्रश्न पहा. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के. पुढचा प्रश्न पहा. किरणोत्सर्गी घटकांचा शोध कोणी लावला? प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. किरणोत्सर्गी घटकांचा शोध कोणी लावला? या ठिकाणी योग्य उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. हेनरी बेक्वेरेल. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या धातूची विद्युत चालकता सर्वाधिक आहे? कोणत्या धातूची विद्युत चालकता सर्वाधिक आहे? पर्याय पहा. पोलाद, कथिल, सोने, चांदी. या ठिकाणी योग्य उत्तर आहे चांदी. चांदी. पुढचा प्रश्न पहा. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे अंतर. अंतर. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा 5 ते 6 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर अंतराचे एकक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, मानवी शरीरातील सर्वात कठीण हाड कोणते आहे? पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे आणि मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मानवी शरीरातील सर्वात कठीण हाड कोणते आहे?
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.